श्री श्री 108 महंत मठाधीश सद्गुरू परमपूज्य श्री गावडे काका महाराज यांची राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समिती कार्यवाह तसंच मानवता विकास परिषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी रविवारी 22 फेब्रुवारीला मुंबईतील दादरच्या वनमाळी हॉल इथं एका विशेष भक्तिपूर्ण सोहळ्यात भेट घेत आशीर्वाद घेतले। या दरम्यान श्रीकांत सावंत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी मुंबई तसेच नवी मुंबईतील श्री स्वामी समर्थ भक्त उपस्थित होते। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना श्रीकांत सावंत यांनी गाव, नगर, शहर, तालुका, जिल्हा, राज्य अशा स्तरांवर राष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रत्येकाचं योगदान अपेक्षित असल्याचे सांगितले। परमपूज्य गावडे काका महाराज यांच्या शिष्य व भक्त मंडळींशी बोलताना श्रीकांत सावंत यांनी कोकणच्या सर्वांगीण विकासाबद्दल त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट केला। यावेळी उपस्थितांनी कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन संघटितपणे कार्य करणे आवश्यक आहे असे सांगितले। यावेळी संतोष किंजवडेकर, सिद्धेश किनलेकर, श्री केसरकर, उत्तम गावडे, नारायण अमरे, गुरुनाथ सुद्रिक, एकनाथ सावंत, अनिल सावंत, प्रतिभा सावंत, सुगंधा मोरे गावडे, संगीता दळवी, विभा राऊत, आर्यन परब, अंबर शेटे, प्रकाश मोरे, सविता परब, विजय साईल आणि अनेक स्वामीभक्त उपस्थित होते। मानवता विकास परिषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी परमपूज्य श्री गावडे काका महाराजांच्या जनमानसातील आध्यात्मिक कार्याला सदैव वंदन असल्याचे सांगितले आणि उपस्थित सर्वांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी शुभेच्छा दिल्या। परमपूज्य श्री गावडे काका महाराज यांच्या प्रबोधन कार्यक्रमास उपस्थित राहता आल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांशी सविस्तर आणि सकारात्मक प्रतिसाद लाभलेली चर्चा करता आली असंही श्रीकांत सावंत यांनी सांगितलं। सानिका वांगणकर, आपली सिंधुनगरी न्यूज, सिंधुदुर्ग।